नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या भागात आपण पाहत आहोत. इथे आढळरावांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की माझं लग्न बाजाबाईसोबतचं आपण कॅन्सल करूया. गावाच्या विरोधात सगळ्यांच्या विरोधात जाण्यात काहीच अर्थ नाही आणि कोणाचं मन मोडून मला असं लग्न करायचं नाही आहे. तर आपण लग्नाला विरोध करून नकार देऊन आढळराव खोलीत निघून जातात. बाजाबाई पण कृष्ण आणि दुष्यंतला सांगतात की तुम्ही घातलेला घाट आता कॅन्सल करा. आढळराव जसं म्हणतील तसंच होईल. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. हे काय होऊन बसलं. आधी क्षणभर किती आनंद मिळाला, दुसऱ्या क्षणाला किती दुःख मिळते या गोष्टीमुळे. आणि रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत आपली कृष्णा आणि दुष्यंत यांचं प्रेम विसरून आपली बाळजाबाई निघालेली आहे घर सोडून. घर सोडून जाताना तिने एका कुटक्यावरती असं 2 फोटो 2 साड्या घेतल्या, त्याचं गाठोडं बांधलं आणि ते गाठोडं घेऊन आता ती निघणार. एकदा आढळरावांच्या जवळ जाऊन पायाला स्पर्श करत ती म्हणू लागते की मी किती स्वप्न पाहिली होती. उरलेलं आयुष्य तुमच्यासोबत घालवायचं, आपल्या पापांचं क्षमा याचना करायची, पण झालं भलतंच. नियतीला ते मान्यच नाही. आपण कितीही चांगलं वागायचं ठरवलं तरी ते शक्यच होत नाही. या गोष्टीची खंत तिला वाटते आणि आता ती शेवटचा निरोप घेण्यासाठी आढळराव यांच्या पायावरती डोकं ठेवते आणि मात्र तिथून निघालेली असते. एकदा घरभर ती दृष्टी टाकते आणि घरभर पाहू लागते. डोळे भरून अख्खं घर बघते. पुढे पुढे जात असताना तिच्या वाटेत समोरच आपली कृष्णा आडवी झालेली आपल्याला पाहायला मिळते. कृष्णाला पाहून बाजाबाई घाबरते. हातातलं गाठोडं खाली निसटतं. आता हे सगळं काय आहे असं ज्यावेळेला कृष्णा विचारते त्यावेळेला प्रश्नाचं उत्तरच नसतं. कृष्णा एकटक ती पाहत असते बाजाबाईकडे. बाजाबाई आता घाबरली असते, भांबवलेली असते. आता ते गाठोडं उचलून आपली कृष्णा पाहू लागते की गाठोड्यात काय आहे. गाठोड्यात तिचा आणि दुष्यंतचा फोटो, बाजाबाईंचा आणि आढळरावांचा फोटो आणि 2 साड्या. हे सगळं घेऊन तुम्ही कुठे निघालात असा प्रश्न विचारलाच नाही आपल्या कृष्णाने. कृष्णा म्हणते मला माहितीच होतं तुम्ही घर सोडून जाण्याचा निर्णय घ्यालच, म्हणूनच मी तुमच्यावर लक्ष ठेवून होते आणि बघा झालंही तसं. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? तर इथे आपली बाळजाबाई म्हणू लागते की तसं काही नाही गं, माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात संकट वाढत आहे. तुझं सरपंच पदसुद्धा संकटात आलं आहे, धोक्यात आलं आहे. अख्खं गाव तुझ्या विरोधात आहे. हे माझ्याच्याने पाहावे ना. मला असं वाटतं की मी इथे नसले ना तुझ्यावरती कुठले संकट येणार नाही आणि तू कसल्या संकटात अडकणारही नाही. म्हणून मी निर्णय घेतला की मी इथून घर सोडून गेलेली बरी. बस. कृष्णा आता संतापते, फाड बोलू लागते. तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावरती? मी तुमच्यासाठी इतकी झटते हे दिसत नाही का? तुम्ही माझ्या आयुष्यात नसलात तर मी खरंच आनंदी सुखी राहील का? ज्यावेळेला आपल्या दोघींची ओळख पण नव्हती ना साधी, त्यावेळेला मी तुम्हाला आदर्श मानायची. गावात तुमचा जेव्हा असा दौरा निघायचा ना तर एकदम खमकी बाई अशा दृष्टीने मी तुमच्याकडे पाहिजे आणि मोठं होऊन मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे असं मी लहानपणापासून स्वप्न पाहत आली. आई मला कधी मिळाली नाही. लहानपणापासून आईच्या प्रेमाला आसुसलेली मी. तुमच्या रूपाने मला आई मिळाली, पण आता माझ्या ह्या विश्वासाला तुम्ही तडा देणार का? माझ्या नशिबी आलेलं आईचं प्रेम हे तुम्ही माझ्यापासून हिरावून घेणार का? तसं करायचं असेल तर खुशाल करा. मी पुन्हा तुम्हाला कधी आई म्हणून हाक मारणार नाही आणि पुन्हा कधी तुमची साधी चौकशीही मी करणार नाही. जायचं आहे ना तुम्हाला आम्हाला सोडून, नक्की जा. इथून पुढे आपला एकमेकींशी काही संबंध राहणार नाही असं म्हणत आपली कृष्णा बाळजाबाईंशी वाद घालते आणि तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जा असं सांगून मग ती तिच्या खोलीत निघून जाते. बाळजाबाई आता विचारात पडतात. खरंच काय करावं त्यांना सुचेना. अजूनही त्या द्विधा मनस्थितीत दिसत आहे आपल्याला. दुसरीकडे मात्र कृष्णा ही खोलीमध्ये जाऊनही तिच्या डोक्यात तेच विचार सतत गोंगवत आहे. काय काय करायला गेलो, काय काय घडलं, त्या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असते. अगदी त्या आश्रमातल्या बायका आल्या, त्यांनी बोल लावले की ह्या कोणत्या नात्याने तुमच्या घरात राहता, एवढं सगळं झालं. खरंच त्या नात्याला नाव देण्यासाठी एवढी झटपट करते तर त्यामध्ये सारख्या अडचणी येत आहे. त्यातल्या त्यात बाळजाबाईंनी घर सोडण्यापर्यंतचा निर्णय घ्यावा. तर आता दुष्यंत आपल्या कृष्णाकडे पाहतो की काहीतरी टेन्शनमध्ये बसलेली दिसते. तर तिला ते विचारू लागतात की काय झालं, कसल्या एवढा डीपली विचार करतेस? तर ती म्हणते काही नाही. बाळजाबाई घर सोडून निघाल्या.
तर ती म्हणू लागते की मी त्यांच्याशी बोलले, त्यांना थांबवले. तर दुष्यंत म्हणतो काय, आई घर सोडून चालली, जास्त लांब गेली नसेल, थांब मी जाऊन तिला थांबवतो. पण ती म्हणते नाही, त्यांच्याशी मी माझ्या पद्धतीने काय बोलायचं ते मी बोलले, मी त्यांना समजवले. आता त्यांची इच्छा, त्यांना जर जायचं असेल आपल्या सगळ्यांना सोडून तर आपण नाही अडवू शकणार. आज ना उद्या आता कधी ना कधी घर सोडतीलच त्यांच्या मनात जर असे काही प्रश्न निर्माण झाले असतील तर. आता हे सगळं सर्वस्वी मी त्यांच्यावरती सोडून दिले. तर आपला दुष्यंत म्हणतो बघ ना, आपण काय ठरवलं होतं आणि काय होऊन बसलं. कालपर्यंत कशी स्वप्न पाहिली होती, आज त्या गावकऱ्यांमुळे आपली सगळी स्वप्न धुळीस मिळाली. मनुष्य मनाने काय काय ठरवतो, काय काय करायचं असतं आपल्याला, पण आपल्या आयुष्यात काही ना काही अशा अडचणी येतात ज्याच्यावरती काही तोडसुद्धा निघत नसते. बाबांनी अचानक लग्नाला नकार देऊन खरंच सगळ्यांना शॉकच दिलाय. पण गावकऱ्यांना काय गरज होती लग्नाला विरोध करण्याची. आपण जातो कधी कुणाच्या घरी लग्नाला विरोध करायला, मग हे गावकरी असे का वागत आहे, हा प्रश्न पण दुष्यंतसमोर उभा आहे. आता कृष्णा पण विचार करते की गावकऱ्यांशी या विषयावरती बोलायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने गावकऱ्यांना निरोप पाठवला. सकाळी सकाळी ग्रामसभा बसली. सभेला गावकरी आले आणि मग कृष्णा त्यांच्यासमोर बोलू लागली. काल तुम्ही माझ्या घरी लाठ्या काठ्या घेऊन आले, तुमचा मुद्दा तुम्हाला सांगायचा होता. शांततेत आपण आमने सामने बसून तो मुद्दा डिस्कस करू शकलो असतो. इतके दिवसापासून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देते, तुमच्यासाठी मी रोज सभा भरवते, तुम्हाला काय हवं नको सगळं पाहते ना. मग आज असं काय झालं होतं की तुम्ही लाठ्या घेऊन आले, माझ्याशी बोलण्याचा सुद्धा विचार केला नाही. मला खरंच ह्या गोष्टीचं खूप दुःख वाटत होतं की तुम्ही असं वागायला नको होतं. असं आता गावकऱ्याशी बोलताना आपली कृष्णा तिच्या मनातलं मनोगत व्यक्त करत असते. आता कृष्णाच्या बोलण्यावर कधी सगळे गावकरी लक्ष देऊन ऐकत असतात. गावकरी आता त्यांचं मतही मांडू लागणार. त्याच वेळेला दुष्यंत आपल्या कृष्णाजवळ येतो आणि तिच्या कानाजवळ येऊन सांगतो की आई घरभर कुठेच नाही आहे. मला असं वाटतंय आपण तिला काल थांबवायला हवं होतं, बहुतेक घर सोडून गेली, सकाळपासून ती कुणालाच दिसलेली नाही. मैनावती पण म्हणू लागते की खरंच पाळजाबाई सकाळपासून कुणालाही दिसलेल्या नाही, जर त्या घर सोडून गेल्या असतील तर. आता इथे दलपत म्हणू लागतो सिस्टमॅटिकली आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काटा असं जर निघून जाणार असेल तर बरंच झालं की. मात्र जयवंत म्हणतो नाही, काहीतरी याच्यामध्ये काय घपला आहे, असं होऊच शकत नाही. बाळजाबाई आणि घर सोडून तर आता इथे पूजा आणि समर पण बोलत असतो की बरं होईल ना जर घर सोडून गेली तर बाळजाबाई. आणि त्याच वेळेला इकडे ते दोघंजण हसत पण असतात. गावकरी आता सगळं काही ऐकत असतात, पाहत असतात. गावकरी मात्र चिडलेली कृष्णाला म्हणू लागतात की तूच तुझा परस्पर निर्णय घेऊन टाकला आणि बाळजाबाईंना तुमच्या घरात तर ठेवलं, आता तर तू तिला परत सासू बनवून ह्या गावाला परत तिच्या ताब्यात देशील का. कृष्णा म्हणते कसं काय, असं कसं होईल, एवढी दिवस झाले ते आमच्या घरात राहते, एवढ्या दिवसात त्यांना दमदाटी करून माझ्यावरती सासूरवास करून त्यांना काहीही करून माझ्याकडनं हे सगळी पदं हिरवता आली असती, पण त्या तशा वागल्या नाही. त्यांनी प्रत्येकाचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला, घरातल्या प्रत्येकाशी त्या गोडीने वागल्या, त्यांच्यामध्ये स्वतः परिवर्तन घडले. आणि एखादी गोष्टी परिवर्तन करणं सोपं नाही आहे. केलं असतं तर थोडीशी ॲक्टिंग केली असती, ती कधी संपली पण असती, पण त्यांनी खरंच स्वतःला बदलले. एवढ्या दिवसापासून मी पाहते ना, त्या ह्या घरात माझ्या सासू या नात्याने राहत्या, पण मला आईचं प्रेम, आईची माया त्यांनी दिली. एखादी व्यक्ती खोटं वागायचं असलं ना, 1 दिवस 2 दिवस थोडे दिवस खोटं वागेल, पण एवढा वेळ नाही खोटं वागू शकणार. तर गावकरी ह्या सगळ्या बोलण्याला नीट ऐकू लागतात. आपली कृष्णा सगळ्यांना समजून सांगते बाळजाबाईमध्ये भरपूर फरक झाला. आम्ही गेली 6 महिने त्यांच्यासोबत राहतोय, अनुभवतोय, त्यांच्यातले हे सगळे घडामोडी बघतोय, त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास बसला. घरातली सगळी मंडळी त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागली. त्याच्यानंतरच तर आम्ही ह्या निर्णयापर्यंत पोचलो ना. मग गावकरी म्हणतात पुन्हा लग्न कसं वाटतंय, ते पण ह्या वयामध्ये. तर आता इथे आपली कृष्णा म्हणते का एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवं असं वाटलं तर त्याला वयाचं बंधन कोणी ठेवलं आहे का, ठरवलं आहे ह्याच वयात हे करायचं त्याच वयात ते करायचं. म्हातारपणातला एकटेपणा सगळ्यात भयंकर आहे, तो कुणाच्या वाट्याला येऊ नये. आणि जर खरंच ह्या वयात कुणाला वाटत असेल ना आपण एखादा जीवनसाथी निवडावा, त्याच्यासोबत वेळ घालवा. आजची ही जी परिस्थिती आहे ना, बघितली की प्रत्येकजण आपापल्या घाईगडबडीत असतं, कुणाला कुणाशी काही घेणं नाही. आणि सगळ्यात जास्त एकटेपणा एकदमच डेंजर. एकटेपणाला
तोंड देणं सोपं नाही आहे, एकटेपणाने राहणं सोपं नाही आहे. आणि हा एकटेपणा कोणाच्या नशिबी येऊ नये. आणि ह्या कुठल्याही वय का असो ना, पण जर एखाद्या व्यक्तीसोबत राहावंसं वाटत असेल तर हरकत काय आहे. माझं पण खरं तर पर्सनली हेच मत आहे, वय डझंट मॅटर. म्हणजे वयाचं काही विषयच नाही. जर कधी कोणासोबत राहावंसं वाटत असेल, लग्न करावंसं वाटत असेल, कुठल्याही प्रकारचं वयाचं बंधन न ठेवता. आजकाल तर नातवंडांना आजी आजोबांजवळ बसण्यासाठी सुद्धा वेळ नाही, तर त्या एकट्या व्यक्तीने करावं तर काय करावं. आणि वाटत असेल एखाद्या व्यक्तीसोबत वेळ घालवा, त्याच्यासोबत आयुष्य घालवा, तर खुशाल आपण परमिशन देऊन टाकावी. समाजात ह्या गोष्टी घडायला हव्या. समाज परिवर्तन घडायला हवं. आणि सुरुवात जर आपल्यापासून होणार असेल तर काही हरकत नाही करायला. प्रत्येकाने ह्या गोष्टीवरती नक्की विचार करावा. अवघड आहे, पण आपण समाजाने एकत्र येऊन सोपा करायला हवा. चला, आता ह्या वयात बाळजाबाई आणि आढळराव यांचं लग्न ही गोष्ट सगळ्यांसाठी खरं तर खूपच विचित्र आहे. आणि ती केली तर काय हरकत तर नाही, पण बघू आपण पुढे कसं होतं आहे. तर आता इथे बाळजाबाई सगळ्यांसमोर येऊन तिचं मनोगत व्यक्त करू लागते. माझ्यामुळे आजपर्यंत सगळ्यांना खूप त्रास झाला. मी त्याचा पश्चाताप करत राहील. आणि पश्चाताप असा तुमच्यासमोर मी असं काय करू म्हणजे मी पश्चाताप व्यक्त करू शकते. तर आता इथे बाळजाबाई सांगू लागते की मला एक संधी द्या, तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींवरती मी खरी उतरल, मी स्वतःला सिद्ध करेन आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही मिळेल तुम्हाला. माझ्याकडनं कधीच तुम्हाला त्रास होणार नाही किंवा कृष्णाला सुद्धा होऊ देणार नाही. ह्या एवढे सगळे आश्वासनं मनापासून ही बाळजाबाई देत असते. तिच्या ह्या सगळ्या बोलण्याला सगळेजण टक लावून ऐकत असतात. पूजाला मात्र वाटत असतं की हिच्या कोणी बोलण्याला भुलणार नाही. आणि थोड्याच वेळात बघता बघता गावकरी मंडळी या सगळ्या गोष्टीला तयार झालेले पाहायला मिळतील. गावकरी काही प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांची बाळजाबाई उत्तर देते. कृष्णा पण म्हणू लागते, बाळजाबाईंच्या वागण्याची सगळी जबाबदारी वाटलं तर मी घेते. त्यांच्याकडनं कधी आयुष्यात काही चूक घडली त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझी. एवढं ठाम आणि छाती ठोकपणे आपली कृष्णा बोलते. आणि एवढी सरपंच असलेली आपली कृष्णा सामान्यातनं असामान्य झाली आणि एवढ्या मोठ्या पदावर जाऊन पोचली. जर ती असं म्हणते तर तिच्यावर विश्वास ठेवायला हवा, असं म्हणत गावकरी मंडळी आता तिला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये साथ देत आहे. आणि मग गावकरी म्हणू लागतात, आम्हाला पण आता पटलं आहे तुझं म्हणणं. बाळजाबाईंमध्ये खरंच बदल झाला आहे. आम्ही जो विरोध केला तो चुकीचा आहे हे आमच्या लक्षात आले. आता तर आम्ही स्वतः आढळराव आणि बाळजाबाई यांच्या लग्नाची तयारी करायला येऊ. आणि काय काय हवं नको सगळं काय आम्ही पाहू. आपण जंगी असं लग्न साजरं करूया. थाटामाटात बाळजाबाई आणि आढळराव यांचं लग्न लावून देऊया. ही सगळी मंडळी छान प्रकारे आपल्या कृष्णाची साथ देताना आपल्याला पाहायला मिळते. तर इथे पूजा मात्र संतापलेली असते. हे लोक तर हिच्या बोलण्याला भुललीत. आपण आपली माणसं आणायला हवी होती विरोध करण्यासाठी, इथे आरडाओरडा करण्यासाठी. आता ही माणसं आपल्या कृष्णाने सहज हलक्या हाताने खिशात घातली. कारण सगळी मंडळी तयार झाली आहे बाळजाबाईच्या लग्नासाठी. आणि तयारीत अगदी ते स्वतः करायला म्हणत आहे आणि उत्साह दाखवत आहे आढळराव आणि बाळजाबाई यांच्या लग्नाचा. आता ह्या नवीन पर्वाची सुरुवात होणार. मात्र काही अडचणी येणार नाही असं थोडी शक्य आहे. अरे अडचणी आणण्यासाठी आपण 2 माणसं ठेवली आहे, पूजा आणि समर. आता हे काही ना काही खोडा नक्की घालतील. तो काय खोडा घालताय हे आपल्याला पुढे जाऊन पाहायला मिळणारच आहे. लग्नाची धमाल आणि ह्या लोकांची कमाल दोन्हींचा समन्वय कसा होतोय ते आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळेलच. पण एक घटना घडली आहे पुढील भागामध्ये, ती अशी की बाळजाबाईच्या विरोधात काही गोष्टी जुन्या उकरून कोणीतरी काढल्या आहे. त्याचे पुरावे हे आपल्या कृष्णाच्या हाती लागले. आता ते पुरावे जर कोणाला मिळाले तर खूप मोठा बवाल उभा होईल आणि सगळी गावकरी मंडळी पुन्हा एकदा बाळजाबाईच्या विरोधात जातील. तर ते होऊ नये त्याच्यासाठी काय करावं असा प्रश्न इथे कृष्णाला पडतो. ती दुष्यंतशी बोलत असते आणि हे दोघांचं बोलणं लपून छपून आपली मैनावती ऐकत असते. आता हे जे पेपर्स आहे हे जाळायचे, पण उद्या तोपर्यंत कुठे ठेवायचे? कपाटात. तर आता हे कपाटात ठेवलेले पेपर आता मैनावती ठरवते चोरायचे आणि ते सगळ्यांपर्यंत पोचवायचे. आता घाई गडबडीने ही जी मंडळी सभा मांडून बसलेली ना त्या ठिकाणी मैनावती जाते आणि ऐकलेलं सगळं काही ती भरभर जाऊन सांगू लागते. आणि इतका मोठा पुरावा आपल्या हाती लागला आहे या गोष्टीचा आनंद ती व्यक्त करत असते. आणि हे जे सगळे पेपर आहे आपल्या हातात जर आले ना
तर आपण गावकऱ्यांसमोर मांडूया. आणि गावकरी मग आता काय बाळजाबाईला मान्य करणार नाही किंवा स्वीकारणारच नाही. फार छान बातमी आणली असं तिला वाटत असतं. मात्र पूजा म्हणते, हे ही काय बातमी? तर ती म्हणते, अरे ते पेपर ओरिजिनल आपण चोरले आणि आपण सगळ्यांपर्यंत पोचवले तर किती मोठी घटना घडेल, तुम्हाला याचा अंदाज तरी आहे का? तरी ते समर म्हणतो, हां हे खरं आहे बरं का. तर आता आपल्याला पुन्हा एकदा चोरी करावी लागणार, तेही कृष्णा आणि दुष्यंत यांच्या खोलीमध्ये. चला तर मग पुढे येणारे ट्विस्ट पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळेजण चॅनलवर सगळं ऐकतायत पण सबस्क्राईब बेल बटन आयकॉन दाबत नाही. प्लीज माझ्यासाठी सगळ्यांनी लाईक्स आणि सबस्क्राईब हे द्या. आपण आता घेऊ छोटीशी विश्रांती आणि पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.